और एक अगवे लीडर और जो हम प्रभु की सेवा करने वाले हैं उसके अंदर विश्वास योग्यता ये गुण होना चाहिए। विश्वास योग्यता ये होना चाहिए। आणि आज आम्ही पाहणार आहोत की जो पुढारी आहे, जो सेवक आहे, त्याच्यामध्ये विश्वास योग्यता असणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास योग्यता हमारे जीवन का एक भाग होना चाहिए आणि विश्वास योग्यता आमच्या जीवनाचा एक भाग होणं आहे. और विश्वास योग्यता के साथ में चलना ये हमारे कर्तव्य होना चाहिए. आणि विश्वास योग्यतेनुसार चालणं हे आमच्या जीवनामध्ये असायला हवं. हम एक 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 सत्यनिष्ठ रहना चाहिए. एक सच्चाई पे चलते हुए, विश्वास योग्यता के साथ में चलते हुए हम आगे बढ़े. आणि आम्ही सत्यतेने चालायला पाहिजे आणि विश्वास योग्यतेने आम्ही चालायला पाहिजे. हमारे जीवन का एक बड़ा भाग जो है विश्वास योग्यता होना जरूरी है. आणि आमच्या जीवनाचा विश्वास योग्यतेचा एक भाग असायला हवा. नीतिसूत्र 20:6 आणि नीतिसूत्राचा 20 आणि 6 दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो. फिर से दयेचा आव घालणारे बहुत आहेत. दयेचा आव घालनारे मतलब पाखंडी जिसको हम बोलते हैं, ढोंगी जिसको हम बोलते हैं, वो दिखावा करते हैं. आणि ते जे ढोंगी आहेत ते ढोंगीपणाचा आव आणतात आणि ते दिखावापणा करतात. उन्हें हमें लगता है कि ये हमारे लोग हैं. आणि आम्हाला असं वाटतं की हे आमचे लोक आहेत. हमें लगता है कि हमारे साथ देने वाले हैं. आम्हाला असं वाटतं की हे आमच्या सोबत आम्हाला साथ देणारे आहेत. ऐसा लगता है कि ये मेरे लिए अपना प्राण देगा. आणि मग आम्हाला असं वाटतं की हा माझ्यासाठी जीव देईल. लेकिन जब समय आ जाता है तो भाग जाते हैं. पण ज्यावेळी वेळ येते त्यावेळी ते पळून जातात. इसलिए हम यहाँ पे लिखा कि दयेचा आव आणणारे. आव का मतलब है ढोंगीपना जो है वो दिखाने वाले लोग हैं. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की दयेचा आव आणणारे, ढोंगीपणाचं जीवन जगणारे ते आहेत. और जब उनका फायदा के लिए जीते हैं ये लोग. आणि ते त्यांच्या फायद्यासाठी जगतात. अगर फायदा हुआ तो ठीक है. आणि फायदा झाला तर ठीक आहे. अगर फायदा है आपके पास में तो आपके साथ में रहेंगे. आणि जर तुमच्या सोबत राहून जर माझा फायदा आहे तर मग आमच्या सोबत ते और राहणार. जब उनको समझ में आए कि मेरा फायदा नहीं है इनके पास में तो आपको छोड़ के चले जाएंगे. आणि जर त्यांना समजलं की आता तुमच्या सोबत राहून माझा फायदा नाहीये तर ते आम्हाला सोडून निघून जाणार. और इस प्रकार वो एक जगह से दूसरी जगह तीसरी जगह चले जाते हैं. आणि अशाच प्रकारे ते एका जागेवरून दुसऱ्या जागे आणि दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागे ते निघून जातात. हमारे जीवन में हमारा फायदा क्या है उसके बारे में ना सोचें. आमच्या जीवनामध्ये आमचा काय फायदा आहे याचा आम्ही कधी विचार करू नये. आप एक जगह टिके रहें, एक जगह स्थिर रहें और सत्य के साथ में, विश्वास योग्यता के साथ में वहाँ पे लगे रहें. आणि आम्ही एका जागेवर आम्ही एका ठिकाणी टिकून राहायला पाहिजे आणि विश्वास योग्य त्या ठिकाणी आम्ही असायला पाहिजे. क्योंकि इसी के अंदर परमेश्वर की आशीष छुपी हुई है. आणि याच्यामध्येच परमेश्वराचे आशीर्वाद लपलेले आहेत. अपने फायदे के लिए ना सोचें. आणि आमच्या फायद्याचा आम्ही विचार करू नये. हमें अच्छा लगा तो हम आपके साथ हैं, अगर अच्छा नहीं लगा तो हम आपके साथ में नहीं हैं. आणि आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही सोबत राहणार, नाही वाटलं तर नाही राहणार. आपकी विश्वास योग्यता ही दिखाएगी कि आपके अंदर परमेश्वर के अभिषेक में आप चल रहे हैं. आणि आम्हाला ती विश्वास योग्यताच दाखवेल की आम्ही परमेश्वरासोबत चालत आहोत की नाही. हम विश्वास जहाँ प्रभु ने हमें लगाया है आणि ज्या ठिकाणी प्रभूने आम्हाला लावलेलं आहे वहाँ पे हम विश्वास योग्यता के साथ में रहें. आणि त्या ठिकाणी आम्ही विश्वास योग्यतेने असायला पाहिजे. बहुत बार आपको ऑफर दी जाएगी आणि खूप वेळा आम्हाला ऑफर दिली जाते. क्योंकि ये इस अंतिम समय में हम जी रहे हैं. कारण ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. अंतिम दिनों के अंदर प्रेम ठंडा होगा. आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये प्रेम थंड होईल. अंतिम दिनों के अंदर लोग लोभ रखेंगे. आणि येणाऱ्या शेवटच्या ह्या दिवसांमध्ये लोक लोभ ठेवतील. जहाँ पे उनका फायदा है वहाँ पे भाग जाएंगे. आणि ज्या ठिकाणी फायदा असेल त्या ठिकाणी ती पळतील. वो आत्मिक जीवन के बारे में नहीं सोचते. आणि ते आत्मिक जीवनाबाबत विचार करणार नाही. उन्हें पैसे मिलने से मतलब है. आणि त्यांना पैसे मिळण्याचाच मतलब आहे. उन्हें सम्मान मिलने से मतलब है. आणि त्यांना फक्त सन्मान पाहिजे. उन्हें आदर मिलने से मतलब है. त्यांना आदर पाहिजे. उन्हें एक पोस्ट मिलने से मतलब आणि है. त्यांना एक पद पाहिजे. इसलिए हमारे जीवन में इन बातों को हम ना देखें. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आम्ही पाहू जब नये. इनको छोड़ देते हैं हम और प्रभु की ओर ध्यान देते हैं आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आम्ही सोडून देतो आणि प्रभूकडे लक्ष देतो तब हमारे जीवन में हम प्रभु के अभिषेक के साथ में आणि चलेंगे. त्यावेळी आम्ही प्रभूच्या अभिषेकामध्ये चालतो. जो सिर्फ आव दिखाने का ढोंगीपन का एक नाटक रचते हैं, आणि ते जे आहे ते ढोंगीपणाचं एक नाटक रचतात. उनके जीवन में आप कभी आशीष नहीं देखेंगे. आणि त्यांच्या जीवनामध्ये आम्ही कधीही आशीर्वाद पाहत नाही. वो बेचैन रहते हैं. आणि ते नेहमी बेचैन जहाँ राहतात. उनका फायदा है वहाँ पे चले ज्या जाएंगे. ठिकाणी त्यांचा फायदा आहे त्या ठिकाणी ते असतात. आप प्रभु के सेवक हैं. आम्ही प्रभूचे सेवक आहोत. आपको परमेश्वर बहुत
महान रीति इस्तेमाल करेगा। आणि प्रभू आमचा खूप महान रीतीने उपयोग करणार आहे आप सिर्फ आत्मिक जीवन में बढ़ते चले जाएं, आणि आम्ही फक्त आत्मिक जीवनामध्ये वाढत जाऊया आपके आत्मिक जीवन को संभालें। आणि आम्ही आमचं आत्मिक जीवन सांभाळूया। मैंने बड़े बड़े सेवकों को देखा है, वो गिर गए हैं। आणि मी मोठमोठे सेवक पाहिलेले आहेत ते खाली पडताना। मेरे 25 साल के करियर में, मेरे 25 साल की सेवा के अंदर मैंने बड़े बड़े सेवकों को गिरते हुए देखा। आणि मी माझ्या 25 वर्षाच्या सेवेमध्ये 25 वर्षाच्या सेवेच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे की मी खूप मोठमोठे सेवक खाली पडताना पाहिलेले आहेत। वो एक तो कारण है प्रसिद्धि मिलना, आणि पहिलं कारण जे आहे ते म्हणजे स्वतःची प्रसिद्धी मिळवणं और दूसरा कारण है पैसों का लोभ। आणि दुसरं कारण आहे पैशांचा लोभ। आपके पास में हमें पैसा नहीं मिलता तो दूसरी जगह चले जाते हैं, आणि आम्हाला ज्या ठिकाणी पैसे मिळत नाही ते ठिकाण सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो जहाँ पे हमें पैसे मिलते आणि हैं। ज्या ठिकाणी आम्हाला पैसे मिळतात। आप ऑफर के पीछे मत भागें। आणि आम्ही ऑफरच्या पाठीमागे जाऊ नये। एक समय ऐसा आएगा, एक वेळ अशी येईल प्रभु एक आपको बड़ी ऑफर देगा, आणि प्रभू आम्हाला मोठी ऑफर देईल। और जब प्रभु ने ऑफर दिया, आणि जर का प्रभूने आम्हाला ऑफर दिली आपको कोई गिरा नहीं पाएगा। तर आम्हाला कोणी खाली पाडू शकत आप नाही आशीषों से आशीषों की ओर बढ़ जाएंगे। आणि आम्ही आशीर्वादातून आशीर्वादाकडे जाऊ। इसलिए लोगों के पीछे, संस्थाओं के पीछे, पैसों के पीछे मत भागो। आणि म्हणून लोकांच्या पाठीमागं, पैशाच्या पाठीमागं, संस्थेच्या पाठीमागं आम्ही जाऊ नये। आपको प्रभु ने जहाँ लगाया है, आणि प्रभूने आम्हाला ज्या ठिकाणी लावलेलं वहाँ आहे पे विश्वास योग्यता के साथ में रहना, आम्ही विश्वास योग्यतेने राहायला हवं। और एक दिन आएगा, आणि एक दिवस येईल यही विश्वास योग्यता आपको आगे बढ़ाएगा। आणि हीच विश्वास योग्यता आम्हाला पुढे घेऊन ये जाईल। विश्वास योग्यता आपके जीवन में आशीषों के रेलचल लेकर आएगा, आणि हीच विश्वास योग्यता आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचल घेऊन और येईल। यही विश्वास योग्यता आपके जीवन में आपको प्रसिद्धि दिलाएगा। आणि हीच विश्वास योग्यता आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रसिद्धी देईल। आपको बोलने की, और परमेश्वर यही वो बात कर रहा है, आणि परमेश्वर या ठिकाणी त्याच गोष्टी बोलत आहे। किसको भरोसे का आदमी मिला है। आणि कुणाला विश्वासाचा मनुष्य मिळालेला आहे। विश्वास योग्यता हमें दिखाना है, आणि विश्वास योग्यता आम्हाला दाखवायची आहे। जहाँ पे आप लगे हुए हैं, जहाँ पे अच्छा मानना आपको मिलता है, जहाँ पे आपकी आत्मिक बढ़ोतरी है, आप वहाँ पे लगे रहें। आणि ज्या ठिकाणी आम्ही रोवलेलो आहोत, ज्या ठिकाणी आम्हाला आत्मिक भोजन मिळत आहे त्या ठिकाणी आम्ही राहूया। जहाँ पे मेरा आत्मिक स्तर बढ़ता है, ज्या ठिकाणी माझा आत्मिक स्तर वाढला जाईल वहाँ पे हम लगे रहें। आणि त्या ठिकाणी आम्ही लागून राहूया। आप यीशु के साथ में सब चल रहे थे विश्वास योग्यता के साथ में, आणि येशू सोबत सर्व विश्वास योग्यतेने चालत होते। लेकिन एक समय ऐसे आया कि जब यीशु को छोड़कर चले गए सब, पण एक वेळ अशी आली की सर्वजण प्रभू येशूला सोडून निघून गेले। आप और मैं ना छोड़े, आणि तुम्ही आणि मी सोडू नये। यीशु को ना छोड़े, आणि आम्ही येशूला सोडू नये। उसके चर्च को ना छोड़े, आणि त्याची मंडळी आम्ही चर्च सोडू नये। अपने अगुवों को, आपके प्राचीनों को मत छोड़े, आणि आपल्या पुढाऱ्यांना, आपल्या प्राचीनांना आम्ही सोडू नये उनके साथ में रहे। आणि त्यांच्या सोबत आम्ही राहूया। और एलिया का अभिषेक अलीशा को मिला। आणि एलियाचा अभिषेक जो आहे तो अलीशाला मिळाला। एलिया ने 7 चमत्कार किया तो अलीशा ने 14 चमत्कार किया। आणि एलियाने 7 चमत्कार केले तर अलीशाने 14 चमत्कार केले। बहुत बार उसके जीवन के अंदर अलीशा को बोला, बाकी के भविष्य वक्ताओं ने, अरे तेरा स्वामी आज उठाए जाने वाला है। आणि त्याला अलीशाला ते जे बाकीचे जे शिष्य होते ते म्हटले की आज तुझा स्वामी तुला सोडून निघून जाणार आहे तुझे जाने की कोई जरूरत नहीं है। आणि तुला जाण्याची काही गरज नाहीये। और उसके एलिया उसको कहता है कि मेरे पास से चला जा तू अब। आणि एलिया देखील त्याला म्हणतो की तू माझ्यापासून निघून जा। वो कहता प्रभु जी मेरे स्वामी मैं तुझे नहीं छोड़ूंगा, आणि तो म्हणतो की माझा प्रभू, माझा स्वामी, मी तुला नाही तू सोडणार। जहाँ जाएगा मैं तेरे पीछे आणि तू चलूंगा। ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी मी येईल। और उसके पीछे पीछे चलता रहा, आणि त्याच्या माग माग चालू और लागला। आखिर में क्या हुआ, आणि शेवटी काय झालं, एलिया ने उसको पूछा तुझे क्या चाहिए। आणि एलियाने त्याला विचारलं तुला काय पाहिजे। उसने एक चीज मांगा, त्याने एक गोष्ट मागितली, आपके पास में जो अभिषेक है उसका दुगना मुझे चाहिए। आणि तुमच्याकडे जो अभिषेक आहे तो मला दुपटीने पाहिजे। और स्वामी बोलता है बहुत कठिन बात तूने मांग ली, आणि स्वामी म्हटला की तुम्ही खूप कठीण गोष्ट मागितली आहे। आणि तो त्याच्या सोबत राहिला। कोई बात नहीं मैं उसको पकड़ के रहूंगा। काही हरकत नाही, मी त्याला पकडून राहील। बाकी के सब भविष्यवक्ता नदी के किनारे तमाशा देख रहे थे, आणि जे भविष्यवक्ता होते ते सर्व भविष्यवक्ता नदीच्या कडेला तिथे तमाशा पाहत होते इनको दोनों को देख रहे थे। आणि ह्या दोघांना पाहत होते ते। लेकिन अलीशा ऐसा था, पण अलीशा असा होता, प्रभु का अभिषेक उसको चाहिए था। आणि प्रभूचा अभिषेक त्याला पाहिजे होता। जब आप सेवक के साथ में रहकर उसके साथ में काम करते हैं, आणि ज्यावेळी आम्ही सेवकासोबत राहतो आणि त्याच्यासोबत काम करतो, उसका अभिषेक आपके ऊपर आणि उतरेगा। त्याचा अभिषेक तुमच्यावर उतरून येतो। ये बाइबल में लिखा हुआ है। आणि हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे। मूसा को देखिए आप, मूसा के नंतर यहोशुआ आता है, आणि आम्ही पाहतो की मोशे आहे, मोशेच्या नंतर तो यहोशुआ येतो, है ना, उसका अभिषेक उसको मिलता है। आणि त्याचा अभिषेक त्याला मिळतो। एलिया को देखिए आप, उसके साथ में चलता हुआ अलीशा को एलिया का अभिषेक आता है। आणि अलीशा जो आहे तो एलिया सोबत चालत आहे, आणि आम्ही पाहतो की अलीशाला एलियाचा अभिषेक मिळतो। आप अपने सेवक के पकड़ कर चले आणि आम्ही आमच्या सेवकाला पकडून चालूया। जहाँ पे भी उनके साथ में विश्वास योग्यता के साथ रहे। आणि ज्या पण ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्हाला विश्वास योग्यतेने राहायचं और आहे। मेरा ये मानना है, आणि माझं हे म्हणणं आहे उनका अभिषेक आपके ऊपर
काम करेगा, आणि त्यांचा अभिषेक तुमच्यावर काम करेल, उनका अभिषेक आपके ऊपर उतरता चला आणि जाएगा। त्यांचा अभिषेक तुमच्यावर उतरून येईल। और ये अभिषेक ये लेन देन होता है अभिषेक का। आणि हे जो अभिषेक आहे त्याची लेनदेन होते। आप आपके विश्वास योग्यता के साथ में आपके सेवक के साथ में समय बिताएं आणि आम्ही आमच्या सेवकासोबत विश्वास योग्यतेची वेळ घालवायला पाहिजे, और उन्हें दिखा दे कि उनका भरोसा हमारे ऊपर होना चाहिए। आणि त्यांचा विश्वास आमच्यावर असायला हवा। विश्वास 1 या 2 दिन में नहीं होता, आणि विश्वास 1 आणि 2 दिवसामध्ये होत नाहीये, विश्वास के लिए आपको बहुत समय गुजारना पड़ता आणि है। विश्वासासाठी खूप वेळ आम्हाला घालवावा लागतो, और विश्वास जो है इसको कीमत देनी पड़ती है। आणि विश्वास जो आहे त्याला किंमत द्यावी लागते। और तब तक हम किस पे भरोसा कर सकते हैं? आम्ही कोणावर विश्वास ठेवतो? जिसके साथ में आप उसका जीवन देखते हैं, आप ये मेरे साथ में है, जब मैं भूखा था ये मेरे साथ में था, ये मेरे साथ में हमेशा खड़ा रहा। आप इन बातों छोटी छोटी बातों को आप देखते हैं। आणि आम्ही लहान लहान गोष्टी पाहतो, ज्यावेळी मी उपाशी होतो त्यावेळी माझ्यासोबत होते, ज्यावेळी मी एखाद्या संकटात होतो त्यावेळी देखील माझ्यासोबत होते। पैसों के विषय में आप उसको परखेंगे, आणि पैशाच्या विषयामध्ये आम्ही त्यांची पारख करतो, समय के लिए आप उनको परखेंगे, आणि वेळेच्या वेळी आम्ही त्यांची पारख जिंदगी करतो, की छोटी छोटी चीजों में आप उनको परखते आणि हैं। जीवनातल्या लहान लहान गोष्टीमध्ये आम्ही त्यांची पारख करतो, और छोटी छोटी बातों में आप दिखा दे कि मैं आपके साथ में विश्वास योग्य हूँ। आणि लहान लहान गोष्टीमधून आम्ही दाखवून देतो की आम्ही विश्वास योग्य आहोत। समझो आपके सेवक ने आपको एक जवाबदारी दिया, समजा तुमच्या सेवकाने तुम्हाला एक जबाबदारी दिली, तो वो जवाबदारी जब तक आप पूरे नहीं करते तब तक दूसरा काम हाथ में मत लेना। आणि ती जबाबदारी आम्ही जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत दुसरं काम आम्ही हातात घेऊ नये। नहीं तो हम बहुत बार सेवक एक जवाबदारी देता है, आणि म्हणून आम्ही कित्येक वेळा पाहतो की तो जो एक सेवक आहे त्याला जबाबदारी देण्यात येते, किसी ने एक सेवक ने हमको जवाबदारी दिया आणि एका सेवकाने आम्हाला जबाबदारी दिली कि जाइए आप फलाना चीज करके आए, आणि जा आणि तुम्ही एखादी गोष्ट करा, मुझे इतने समय में ये चीज मुझे पूरा होना है। आणि मला एवढ्या वेळामध्ये ही गोष्ट पूर्ण झालेली पाहिजे। आप निकलते हैं, आणि आम्ही निघतो, उतने में आपको एक दूसरा कोई मिलता है, आणि त्या क्षणी आम्हाला दुसरा कोणीतरी भेटतो, आप उनके साथ में निकल जाते हैं। आम्ही त्याच्यासोबत निघून जातो। और यहाँ पे इंतजार कर रहे हैं, आपके सेवक इंतजार कर रहे हैं कि वो अभी आएगा, मैंने उसको भेजा है, जल्दी आएगा, 1 घंटे में आएगा। वो भाई शाम को ही आएगा फिर। आणि आमचा सेवक जो आहे तो आमची वाट पाहतो की भावाला जे काम सांगितलेलं आहे तो आत्ताच येईल, मग येईल, आणि त्याच्यामध्ये संध्याकाळ होऊन जाते। और आप ये विश्वास योग्य आप करेंगे जरूर, लेकिन आप विश्वास योग्य नहीं ठहरे जाएंगे, आणि तुम्ही करणार जरूर, पण तुम्ही विश्वास योग्य ठरले जाणार क्योंकि नाही, आपको समय दिया गया था कारण तुम्हाला वेळ देण्यात आली होती, और आप विश्वास योग्य नहीं ठहरे उसके आणि अंदर। त्यामध्ये आम्ही विश्वास योग्य ठरलो नाही। आपके परिवार के अंदर, आपके चर्च के अंदर, आपकी सेवा के अंदर आप विश्वास योग्यता को दिखाएं। आमच्या परिवारामध्ये, आमच्या सेवेमध्ये आम्ही विश्वास योग्य आम्ही ठरायला आप पाहिजे, कितने विश्वास योग्य हैं? आम्ही किती विश्वास योग्य और आहोत, विश्वास योग्य के साथ में अभिषेक जुड़ा हुआ है। आणि विश्वास योग्यतेसोबत अभिषेक जोडलेला आहे। अभिषेक को अगर पाना है, जर अभिषेक आम्हाला मिळवायचा आहे, अपने सेवक के साथ, आपके चर्च के साथ, आपके लोगों के साथ में आप विश्वास योग्यता दिखाते हुए बढ़ते चले जाएं। आमच्या लोकांसोबत, आमच्या चर्च मंडळीसोबत आम्हाला विश्वास योग्यतेने राहायचं आहे। विश्वास तोड़ने के लिए कितना समय लगता है? विश्वास तोडण्यासाठी किती वेळ लागतो? विश्वास को खत्म करने के लिए कितना समय लगेगा? आणि विश्वास तोडण्यासाठी किती वेळ लागतो? थोड़ा भी समय लगता नहीं उसको। थोडी पण वेळ लागत और नाही। विश्वास कमाने के लिए कितना समय आणि लगेगा? विश्वास कमावण्यासाठी किती वेळ लागतो? सालों चले जाते हैं। आणि वर्षानुवर्ष निघून जातात। एक ने अगर विश्वास तोड़ा है, आणि एकाने जर विश्वास तोडला उसको फिर से खड़ा करने के लिए उतने साल निकल जाते हैं, आणि त्याला पुन्हा उभं करण्यासाठी तेवढे वर्ष लागतात। क्योंकि हम क्या भरोसा करें इस आदमी के ऊपर, उस पहले हमको धोखा देकर गया कारण है। आम्ही का विश्वास ठेवू? त्यांनी पहिलाच आम्हाला धोका दिलेला आहे, विश्वास करना कठिन जाएगा। आणि विश्वास करणं मग कठीण जातं। इसलिए अपने जीवन के अंदर आप कभी भी अविश्वास योग्य ना रहे। आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही अविश्वास योग्य राहू नये, पति पत्नी विश्वास योग्य के साथ में रहे। आणि पती पत्नी विश्वास योग्यतेने राहा, आपका विश्वास मत टूटने दें। आणि तुमचा विश्वास तुटू देऊ नका, आपका भरोसा अपने पति पर, अपनी पत्नी पर बनाए रखें। आणि आपला विश्वास पतीवर पत्नीवर असावा, आपका भरोसा मजबूत बनाना है। आणि आपला जो विश्वास आहे तो मजबूत असावा, एक दूसरे के ऊपर बहुत भरोसा चाहिए आपको, आणि एक दुसऱ्यावर आमचा पूर्णपणे विश्वास और असायला हवा, विश्वास योग्यता के साथ में आप चल रहे हैं दिखाएं। आणि विश्वास योग्यतेनुसार आम्हाला चालायचे हे आम्हाला दाखवून विश्वास द्यायचे, योग्यता दिखनी चाहिए। आणि विश्वास योग्यता ही दिसायला पाहिजे, विश्वास योग्यता दिखनी आणि चाहिए। विश्वास योग्यता ही दिसायला पाहिजे, विश्वास योग्यता दिखना जरूरी आणि है। विश्वास योग्यता दिसणं गरजेचं आहे। आमीन। आमेन। कुछ लोग आपको ढोंगीपन का जीवन आप देखने मिलेगा आणि आपको। काही लोकांचं जर आम्ही जीवन पाहिलं तर ते ढोंगीपणाचं जीवन जगताना आम्हाला पाहायला मिळतं, मैंने देखा है मेरे जीवन में। आणि मी पाहिले माझ्या जीवनामध्ये। कुछ लोग हमारे साथ में थे। काही लोक आमच्या सोबत होते। जब मैं जाता था ज्यावेळी मी जात होतो तो हमारे चर्च का बैनर लगता था, तर आमच्या चर्चचा बॅनर लागायचा, और उसी समय कोई दूसरा विजिट
विजिट करने के लिए आता था आणि त्याच वेळेस जर दुसरा कोणी व्हिजिटला आला तो उसका बैनर लग जाता तर था। त्याचा बॅनर लावत होते तीसरा व्यक्ति आया तो तीसरा बैनर लग आणि जाता तिसरा आला तर तिसऱ्याचं था। बॅनर, पता नहीं कितने बैनर लगा के रखे होंगे। माहित नाही कितीतरी बॅनर असतील। और जब हमको पता चला आणि ज्यावेळी आम्हाला माहित पडलं हमने उसको प्रेज द लॉर्ड किया। आम्ही त्यांना प्रेज द लॉर्ड केलं, आप स्वतंत्र हैं, तुम्ही स्वतंत्र आहात, आप अपनी मर्जी से जी सकते तुम्ही हैं, तुमच्या मर्जीने जीवन जगा हम आपके साथ नहीं चल सकते। आणि आम्ही तुमच्या सोबत नाही चालू शकत मैं योग्य नहीं हूँ आपके साथ चलने के लिए, आणि आम्ही योग्य नाही तुमच्या सोबत मैं योग्य नहीं हूँ आपके साथ चलने के लिए। मी योग्य नाहीये तुमच्या सोबत आप चालण्यासाठी बहुत बड़े लोग हैं, आणि तुम्ही खूप मोठे लोक आहात, मैं आपके साथ नहीं चल सकता। मी तुमच्या सोबत नाही चालू शकत। और हमने इन बातों को देखा है। आणि आम्ही ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। पैसे के पीछे मत भागना ब्रदर, आणि पैशाच्या पाठीमागं कधी पळू नका सेवकों पैसों के पीछे मत भागो। आणि सेवकांनो पैशाच्या पाठीमागं कधी पळू नका। एक दिन आएगा एक दिवस येईल पैसा आपके पीछे भागेगा, पैसा तुमच्या पाठीमागं पळेल, आपके पीछे भागेगा। पैसा तुमच्या पाठीमागं पळेल। प्रसिद्धि के पीछे मत भागना, प्रसिद्धीच्या पाठीमागं पळू नका प्रसिद्धि परमेश्वर आपको आणि दिलाएगा। प्रसिद्धी परमेश्वर तुम्हाला देईल। आमेन। आमेन। विश्वास योग्य रहे। विश्वास योग्य राहा। आमेन। आमेन। और यही आपकी कमाई है जीवन में। आणि हीच आमच्या जीवनाची कमाई आहे। जब हम बोलते हैं कि नहीं, हम आंख बंद करके बोल सकते हैं कि हमारा भाई सुंदर क्या है, आणि आम्ही डोळे बंद करून म्हणू शकतो की आमचा सुंदर दादा काय आहे। वो जहाँ भी खड़ा रहेगा हम जानते हैं वो कितना विश्वास योग्य आणि है। ते ज्या पण ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ की ते काय आहेत हम भरोसा करते हैं आणि उसके, आम्ही तेवढा विश्वास ठेवतो हम आपके बारे में विश्वास रखते आणि हैं। आम्ही सर्वांच्या बाबतीत विश्वास ठेवतो हम कौशिक के बारे में विश्वास रखते हैं, आपके बारे में विश्वास रखते हैं कि हाँ ये लोग हमारे लोग हैं। आणि आम्ही कौशिकच्या दादांच्या बाबतीत आणि बाकी तुमच्या सर्वांच्या बाबतीत आम्ही विश्वास ठेवतो की हे लोक विश्वासू लोक हमें आहेत। मालूम है हमारे लोग कैसे आणि हैं। मला माहिती आहे माझे लोक कसे आहेत। प्रॉब्लम है कुछ लोगों को अपने लोगों पे भरोसा नहीं होता, आणि लोकांची ही समस्या आहे की आपल्याच लोकांवर आपला विश्वास नसतो हमेशा नजर रखते हैं दूरबीन लगा के। आणि नेहमी नजर ठेवतात दुर्बीण। आपको नजर रखने की जरूरत नहीं है, तुम्हाला नजर ठेवायची गरज नाहीये, नजर एक ने रखा है। नजर एकाने ठेवली आहे। अगर वो आपके साथ में विश्वास योग्य है तो प्रभु आपके साथ में लगा के रखेगा जर तो तुमच्यासोबत योग्य आहे तर तो देखील तुमच्यासोबत योग्य राहील। आमीन। आमेन। सिर्फ हमें विश्वास योग्य, मेरा बोलना ये क्या सेवक है, हम विश्वास योग्य से रहे। आणि मला हेच म्हणायचं आहे की आम्ही जे सेवक वर्ग आहोत ते आम्ही जे पुढारी आहोत आम्ही विश्वास योग्य असायला हवं। अगुओं को एक बुलावट ये है कि हम विश्वास योग्य रहें। आणि सेवकांचे हे बोलवणं आहे की आम्ही एक विश्वास योग्य असायला हवं। प्रकाशित वाक्य 17 अध्याय 14 वचन, आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 17 अध्याय आणि 4 वचन 14 वचन, 14 वचन 17 अध्याय 14 वचन। आणि 17 अध्याय आणि 14 वचन। हे कोकऱ्यांबरोबर लढतील परंतु कोकरा त्यास जिंकेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत। आप यीशु के साथ में जो लोग हैं ना, आणि येशू सोबत जे लोक आहेत ना वो कैटेगरी है उनके पास में। आणि त्यांच्यामध्ये ते गट आहेत उनके पास में एक 3 प्रकार की योग्यता है आणि त्यांच्यामध्ये ते 3 प्रकारचे योग्यता आहेत यीशु के साथ में। जे येशू सोबत आहेत। आप यीशु के साथ में रहना चाहते हैं आम्हाला येशू सोबत राहायचंय का या इस दुनिया की संस्था के साथ में रहना है? का ह्या जगातल्या लोकांसोबत राहायचंय? यीशु के साथ में चलना है? येशू सोबत चालायचंय तो 3 बातें याद रखना। तर 3 गोष्टी लक्षात ठेवा। पहली बात, पहिली गोष्ट, यीशु के साथ में कौन है? येशू सोबत कोण आहे? हे कोकऱ्यांबरोबर लढतील परंतु कोकरा त्यात जिंकेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि ते त्यांच्या बरोबर आहेत। ते पाचारण केलेले। पहली बात क्या काय केलेले? हाँ, पाचारण मतलब पाचारण केलेले याचा अर्थ हाँ चुना हुआ है उनको, पाचारण किया उनको, चुना हुआ है। क्यों चुना हुआ है प्रभु ने उनको? दूसरी बात, दुसरी गोष्ट निवडलेले। पहले चुने हुए हैं उसके बाद में निवड लेले हैं। चुनने के बाद निवड लेले जातो ना, पहिलं पाहिलेलं आहे आणि नंतर निवडलेलं आहे। नहीं पहले चुना है, पहिलं निवडलेलं आहे पहले चुनने का मतलब है जैसे हम लोग बैठे हुए हैं, आणि जसं आम्ही बसलेलो आहोत कुछ लोगों को हम आगे बुलाते हैं, आणि काही लोकांना आम्ही पुढे बोलवतो, मतलब वो चुन गए, याचा अर्थ त्यांना निवडले, उनको चुना गया। त्यांना निवडले। बुलाए हुए बहुत हैं आणि बोलवलेले पुष्कळ आहेत पर चुने हुए पण निवडलेले थोड़े हैं। थोडके आहेत। चुने हुए तो बुलाए हुए तो बहुत सारे हैं। आणि बोलवले तर पुष्कळ आहेत। परमेश्वर ने पूरे संसार को आमंत्रित किया है। आणि परमेश्वराने संपूर्ण जगाला आमंत्रण दिलंय। बैठो कुछ नहीं होने वाला, बैठ जा। परमेश्वर सब पूरे संसार को आमंत्रित किया है। आणि परमेश्वराने संपूर्ण जगाला आमंत्रण केलंय। और यीशु ने कहा कि कष्टी वे भराका जनो तुम्ही सब माझ्याकडे या, है ना, हम जानते हैं प्रभु आमंत्रण दे रहा है सबको। आणि आम्ही पाहतो की जसा प्रभू येशू म्हटलं की अहो कष्टी भाराक्रांत जन हो तुम्ही माझ्याकडे या, प्रभु ने आमंत्रित किया है। आणि प्रभूने आमंत्रित केलंय। आपको कभी शादी का आमंत्रण मिला है? आम्हाला कधी लग्नाचं आमंत्रण मिळालं का? मिला है? मिळालं का?
बोलो ना कि नहीं। म्हणा ना. कभी शादी नहीं गए? कधी लग्नाला गेले नाही का? गए ना? गेले की नाही? क्यों गए? का गेले? बिना बुलाए? न बोलवता गेलो का? अगर पत्रिका नहीं मिले तो कैसा समझता? आणि पत्रिका नाही मिळाल्यावर काय होतं मग? बाजू वाले को पत्रिका मिली लेकिन आपको नहीं मिली, फिर कैसा होता? शेजाऱ्याला मिळाली आणि मला नाही मिळाली, मग काय होतं? तोंड. मग असं तोंड होतं. जब हमको पत्रिका मिलती है तो हम चले जाते हैं। आणि ज्यावेळी आम्हाला पत्रिका मिळते त्यावेळी आम्ही मतलब जातो. आपको शादी में बुलाया गया, आणि आम्हाला लग्नामध्ये बोलवण्यात येतं. हमें यीशु ने बुलाया है आम्हाला येशूने बोलवलंय और हम यहाँ पर आ गए। आम्ही या ठिकाणी आलोय. और सिर्फ बुलाया उसने, इतना ही नहीं, आणि फक्त त्यांनी बोलवलंयच असं नाहीये. फिर यीशु ने चुना है आणि माझ्या येशूने निवडलंय कुछ बातों के लिए। काही गोष्टींसाठी. कुछ लोगों को चुना है कीबोर्ड बजाने के लिए, आणि काही लोकांना निवडले कीबोर्ड वाजवण्यासाठी, कुछ लोगों को गाना गाने के लिए काही बुलाया, लोकांना गाणं गाण्यासाठी, कुछ लोगों को सुसमाचार सुनाने के लिए बुलाया, काही लोकांना स्वार्थ प्रसार करण्यासाठी, कुछ लोगों को प्रचार करने के लिए बुलाया। काही लोकांना प्रचार करण्यासाठी अलग अलग चीजों के लिए प्रभु ने आणि बुलाया। वेगवेगळ्या गोष्टींसाठी बोलवण्यात आलं आहे. और सिर्फ जब हम ये परमेश्वर बुलाता है, ज्यावेळी परमेश्वर आम्हाला बोलवतो, तीसरी बात हमारे जीवन में होना चाहिए। तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे, विश्वासू. क्या होना चाहिए? जोर से बोलो, क्या होना चाहिए? काय व्हायला पाहिजे? विश्वासु। जब परमेश्वर बुलाता है हम आ गए, प्रभु जब चुनता है हम आगे आ जाए, और वो जो करने के लिए हमको विश्वास योग्यता की जरूरत है। आणि ज्यावेळी परमेश्वर आम्हाला बोलवतो त्यावेळी आम्ही जायला पाहिजे. परमेश्वर ज्यावेळी आम्हाला निवडतो त्यावेळी आम्ही गेलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी केल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये विश्वासू असायला पाहिजे. आपको विश्वास योग्यता के साथ में रहना है। आणि आम्हाला विश्वास योग्यतेने राहायला पाहिजे. जब आप कुछ भी करें, ज्यावेळी आम्ही काही करू, छोटा से छोटा काम करें, लहानातलं लहान काम आपके लीडर को पता है, आणि तुमच्या लीडरला माहित असावं. नहीं तो मिसअंडरस्टैंडिंग जिसको बोलते हैं वो हो सकती है। नाही तर मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी होऊ और शकते. शैतान को मालूम है कि इनको कैसे गिराना है, आणि मग सैतानाला माहिती आहे की कसं खाली कैसे पाडायचं इनको तोड़ना है। आणि कसं तोडायचंय. छोटी छोटी बात के लिए विश्वास योग्यता होना है। आणि लहान लहान गोष्टींमध्ये विश्वासू असायला हवं. आप चर्च नहीं आ रहे, आम्ही चर्चला येत नाहीये, तो आपके लीडर को बोलना कि मैं चर्च नहीं आ रहा हूँ, आणि मग तुम्ही तुमच्या लीडरला सांगा मी आज चर्चला येत आज नाही, मुझे काम है, आज मला काम आहे. तो वो समझ जाएगा कि आपको काम है वहाँ पे। आता तो समजून जाईल की आता तुम्हाला काम आहे. तो ये हमारे लिए एक छोटी बात है, आणि ही आमच्यासाठी एक छोटी गोष्ट लेकिन आहे. ये छोटी बात से शुरुआत होती है। आणि पण ह्या लहान गोष्टीपासून सुरुवात होते. समझ में आ रहा है आपको? लक्षात येते आम्हाला. छोटी छोटी बात में विश्वास योग्य, आणि लहान लहान गोष्टींमधून आम्ही विश्वास योग्यता दाखवतो. तभी तो हम विश्वास रख पाएंगे। आणि तरच आम्ही विश्वास ठेवू ना. मैं छोटी बात में विश्वास योग्य हूँ मी लहान गोष्टीमध्ये विश्वासू आहे का, तो आपको बड़ी बात करने मिलेगी। तर आम्हाला मोठ्या गोष्टी करायला अगर मिळतील. छोटी में विश्वास योग्य नहीं हो आणि जर मी लहानामध्ये विश्वासू तो नाहीये आप बड़ी बात नहीं कर तर पाएंगे। आम्ही मोठ्या गोष्टी करू शकत नाही. अगर आपको बड़ी बात करनी है जर आम्हाला मोठ्या गोष्टी करायच्या तो छोटी छोटी बात में अपने लीडर के साथ, अपने पास्टर के साथ में विश्वास योग्य रहे। तर लहान लहान गोष्टींमधून आम्हाला आमच्या पुढाऱ्यांसोबत, लीडरसोबत आणि पालकांसोबत विश्वासू असायला पाहिजे. जो भी आप करते हैं आप पूछ के करें। आणि जे पण आम्ही करतो ना ते आम्ही विचारून करूया. आपको कोई मना नहीं करेगा, आणि तुम्हाला कोणी मना करणार नाही. लेकिन आपसे ज्यादा अनुभवी जो है ना आपके लीडर्स हैं। पण तुमच्यापेक्षा जास्त जे अनुभवी आहेत ना ते तुमचे लीडर आहेत. अच्छे लीडर भी परमेश्वर की ओर से वरदान है। आणि चांगले पण लीडर जे भेटणं आहे ना ते परमेश्वराकडून आलेले एक वरदान आहे. कुछ लीडर होते हैं कि जो कुछ बड़े लीडर्स होते हैं जो छोटे लीडर्स को पूरा निचोड़ के रख देते हैं आणि जे मोठे लीडर असतात ना ते लहान लीडरला एकदम पिळून टाकतात अपने फायदे के लिए। आपल्या फायद्यासाठी. लेकिन हम वैसे नहीं बनना है। पण आम्हाला तसं नाही बनायचं. हमें प्रभु की ओर से, मैं फिर से कहूँगा, अच्छा लीडर मिलना भी प्रभु की ओर से अनुग्रह है। आणि मी पुन्हा एकदा हे सांगेल की चांगला लीडर मिळणं हे परमेश्वराकडूनच आहे. आप उसको देखें, आम्ही त्याला पाहूया, उसके जीवन को देखें त्याचं जीवन आम्ही पाहूया और उसको पकड़ लें आप। आणि त्याला आम्ही पकडूया. और उसमें ना अभिषेक देखें आप। आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभिषेक पहा. उसके जीवन से अभिषेक देखें आणि आप। त्याच्या जीवनातून अभिषेक पहा. अलीशा ने एलिया को देखा। अलिशाने एलियाला पाहिलं. क्या देखा? एलिया में क्या देखा उसने? आणि एलियामध्ये अलिशाने काय पाहिलं? एलिशा ने एलिया में क्या देखा? अलिशाने एलियामध्ये काय पाहिलं? उसका अभिषेक देखा त्याचा अभिषेक पाहिला और वो अभिषेक को चाहता था। आणि त्याला तो अभिषेक मिळवायचा होता. हमें भी वही करना है। आम्हालाही तेच करायचंय. अपने लीडर को, जो अच्छा लीडर है, जो अभिषेक के साथ चलता है ना, उसको पकड़ लें आप। आणि आमचा जो चांगला लीडर आहे जो अभिषेकामध्ये चालत आहे आम्हाला त्याला पकडायचंय. उसके अभिषेक को पकड़ना है। आणि त्याचा अभिषेक आम्हाला पकडायचा आहे. मेरा एक सपना था, आणि माझं एक स्वप्न होतं. जैसे मेरा पास्टर प्रचार करता आणि है जसे माझे पालक प्रचार करतात ना वैसे मुझे प्रचार करना है। तसा मला प्रचार पहले करायचा. से जब भी उनको देखता था, मेरे पास्टर जी का नाम
जो मेरे पिता है, आत्मिक पिता है, उनका नाम सुधीर साबले, पास्टर सुधीर साबले। आणि जे माझे आत्मिक वडील आहेत त्यांचं सुधीर साबळे नाव आहे आज भी मैं उनके साथ में हूँ। आणि आजही मी त्यांच्या सोबत आहे और मैंने उनके अभिषेक को देखा, आणि मी त्यांच्यातला अभिषेक पाहिला और मेरी ये जब से मैंने उनको देखा तब से मेरी मन की इच्छा थी कि मैं उनके जैसा बनना है। आणि जसं मी त्यांना पाहिलं तसं माझ्या मनामध्ये एक इच्छा तयार झाली मैं उनके साथ में रहता था, आणि मी त्यांच्या सोबत राहायचो उनको छोड़ता ही नहीं था। आणि मी त्यांना सोडत नव्हतो जब भी वो कहीं जाते तो मैं पहले भागता था, आणि जे पण ते ज्या ठिकाणी निघायचे त्या ठिकाणी मी पहिलं जाऊन उनकी पोहोचायचो, बैग पकड़ लेता, त्यांची बॅग पकडायचो मुझे भी आना है आपके साथ। आणि मला पण तुमच्या सोबत यायचंय वो मुझे नहीं इच्छा होती जाने की, तो भी मैं गाड़ी पे बैठ जाता था। आणि त्यांची इच्छा नसायची की मला घेऊन जायची तरीही मी त्यांच्या गाडीला पकडून वो जायचो मुझे समझा कि बोलते आज तेरा काम नहीं है, मैं कल लेके आणि जाऊंगा। मला म्हणायचे की आज तुझं काम नाहीये, तुला उद्या घेऊन जाईन। उनको कब पानी लगता है, कब उनको क्या चीज़ लगती है, मैं उसको पकड़ लेता था। आणि त्यांना पाणी कधी पाहिजे, त्यांना कुठली गोष्ट कधी पाहिजे हे मी पकडायचो उनके जूते कहाँ पे रखे हैं, आणि त्यांचे बूट कुठे ठेवलेले आहेत मैं उनके सामने लाके रख देता था आणि जब मी उनको ते- जाना होता था। आणि ज्यावेळी त्यांना जायचं असतं त्यावेळेस मी त्यांचे बूट आणून ठेवायचो मेरी नज़र हमेशा उनके ऊपर रहती थी। आणि माझी नजर नेहमी त्यांच्यावर असायची आज भी उनके ऊपर ही नज़र मेरी। आणि आजही माझी नजर त्यांच्यावर आहे छोटी छोटी बात में मैं उनके साथ में विश्वास आणि करता लहान लहान गोष्टींसोबत मी त्यांच्यासोबत विश्वासू हूं। राहिलो। आज मैं आपको पक्का बताऊं, आज मी तुम्हाला नक्की सांगेल, आज मैं जो भी कुछ हूँ प्रभु की दया से, आज मी जे पण काही आहे मेरे पास्टर की वजह से, माझ्या पालकांच्या मुळे आहे यीशु की वजह से तो हूँ, आणि येशूमुळे तर मी आहे, लेकिन इसके अंदर बहुत बड़ा योगदान मेरे पास्टर का है। पण याच्यामध्ये खूप मोठं योगदान जे आहे ते माझ्या पालकांचं आहे। आज पूरे संसार के अंदर छाती ठोक के बोल सकता हूँ कि मेरे पास्टर ने मुझे बनाया है। आणि आज या संपूर्ण जगामध्ये मी छाती ठोकून सांगू शकतो की आज मी जे काय आहे ते माझ्या पालकांमुळे आहे। मेरा यीशु ने उसका हाथ मेरे ऊपर रखा है, आणि येशूने त्यांचा हात माझ्यावर ठेवलेला आहे, लेकिन मेरे ऊपर मेरे पास्टर का भी हाथ है। पण माझ्यावर ते माझ्या पालकांचा देखील हात आहे। आमीन। आमेन। वो एक अच्छा लीडर है, आणि ते एक चांगले लीडर आहे, बहुत अच्छे लीडर है, ते चांगले पुढारी आहेत और एक अच्छा लीडरशिप देना जानते हैं। आणि ते चांगले पुढारपणाचं शिक्षण देण्याचं जाणतात, वो लोगों को तैयार करना जानते ते हैं, लोकांना तयार करणं जाणतात, लोगों को खड़ा करना जानते हैं। त्यांना लोकांना उभं करायचं जाणतात आज पूरे देश के अंदर उन्होंने बड़े बड़े लीडर्स को खड़ा किया। आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये मोठमोठे जे पुढारी आहेत ते उभं केले आहेत। ये मेरा सौभाग्य है कि पहला लीडर मैं हूँ। आणि हे माझं सौभाग्य आहे की त्याच्यातला पहिला लीडर मी आहे Amen. और पहला चर्च हमारा वाघोली है। आणि पहिलं जी मंडळी आहे ती वाघोली आहे आज मैं उनके मार्गदर्शन के अनुसार मैं चलता हूँ। आणि आजही मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालतो मैं मिलता हूँ, महीने में एक बार मिलता हूँ। आणि मी महिन्यातून एकदा त्यांना भेटतो हम चाय कॉफी पीते हैं सुबह। आणि चहा कॉफी मी त्यांच्यासोबत छोटी छोटी बात बताता हूँ पास्टर, ऐसा मेरे फैमिली के बारे में बताता हूँ, मेरी पत्नी के साथ रिलेशन कैसा है वहाँ तक बताना पड़ता है। आणि मी भेटतो त्यांना आणि माझं वैयक्तिक जे पत्नीसोबत रिलेशन आहे ते देखील मी त्यांच्यासोबत आम्ही हितगुज करतो और सेवा कैसी है वो पूछते हैं मुझे, आणि मग ते मला विचारतात की सेवा कशी आहे और मेरी गलती निकालते हैं, आणि मग ते माझी चूक काढतात तो यहाँ पे गलत है, आणि तू या ठिकाणी चुकीचा आहे मैं उसको पकड़ लेता हूँ, आणि मी ते पकडतो। क्योंकि बहुत अनुभवी व्यक्ति है मेरे, तर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी ते आहेत और मेरे पिता जो अनुभवी व्यक्ति है उनके मार्गदर्शन के नीचे मुझे चलना है, आणि माझे जे पिता आहेत अनुभवी व्यक्ती आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चालायचंय, क्योंकि उनका अभिषेक मुझे पकड़ना है। कारण त्यांचा अभिषेक मला पकडायचा आहे खुदा बाप ने वो अभिषेक मुझे दिया है, आणि परमेश्वराने तो अभिषेक मला दिलेला आहे वो मेरे पास्टर है। आणि ते माझे पालक आहेत। आमेन। आमेन। तो अब पीछे मत भागो दुनिया, आम्ही आता पाठीमागं पळू नये संस्था के पीछे मत भागो। आणि संस्थेच्या पाठीमागं पळू नये आपको कोई ऑफर देगा, भैया 10,000 दूंगा, आप मेरे पास आए। आणि तुम्हाला कोणी ऑफर देईल की 10,000 रुपये देतो या, 10,000 रुपये देने से अभिषेक नहीं खरीद पाओगे। आणि 10,000 रुपये दिल्याने अभिषेक तुम्ही खरेदी करू शकत नाही अभिषेक की कीमत ही नहीं कर सकते आणि आप। अभिषेकाची आम्ही किंमतच करू शकत एक बार नाही। वो आपके ऊपर आ गया ना, आणि एकदा का तो आमच्यावर आला, दुनिया की कोई ताकत नहीं आपको रुका सके। या जगातली कुठलीही ताकद नाही जी तुम्हाला थांबवू शकते। आमेन। आमेन। आप बढ़ते चले जाएंगे, आणि आम्ही वाढत जाऊ, इसलिए विश्वास योग्यता ये गुण हर एक लीडर्स में होना चाहिए, आणि म्हणून विश्वास योग्यतेचा जो एक गुण आहे तो आमच्यामध्ये असायला हवा, हमारे अंदर होना है, आमच्या आतमध्ये असायला और हवा, हमें दिखाना है। आणि आम्हाला तो दाखवायचा आहे। सर हम विश्वास योग्य हम विश्वास हैं आपके साथ। आणि आम्ही तुमच्यासोबत विश्वासू आहोत। प्रकाशित वाक्य 19 अध्याय 11 वचन, आणि प्रकटीकरण याचा 19 अध्याय आणि 11 वचन, प्रकाशित वाक्य 19 अध्याय 11 वचन। आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि 11 वचन। नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला। क्या क्या नाम है उसका? काय नाव आहे त्याचं? फिर से सुनो, आप मेरे पास में देखिए, बाइबल मत देखिए, बाइबल पढ़ते हैं हम आपके लिए वापस।
नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. स्वर्ग को खुलता हुआ देखा उसने। तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय. हाँ, जोर से बोलो क्या, जोर से बोलो क्या। विश्वसनीय का मतलब क्या है? विश्वसनीय याचा अर्थ काय आहे? विश्वास योग्य। विश्वास योग्य हाँ, व सत्य असा म्हटलेला. विश्वास योग्य और सत्य ऐसा कहा गया। एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. क्या है उसके अंदर क्वालिटी? काय? विश्वासु है और सच्चा है। आणि त्याच्या आतमध्ये काय क्वालिटी आहे? विश्वासू आहे आणि सत्यता आहे. उसके अंदर सच्चाई है, आणि त्याच्या आतमध्ये सत्यता आहे. उसके अंदर विश्वास योग्य है। त्याच्यामध्ये विश्वास योग्य आहे. ये दोनों क्वालिटी अपने जीवन में, एक लीडर के जीवन में होना आणि चाहिए। ह्या दोन्ही क्वालिटी एक पुढाऱ्याच्या जीवनामध्ये असायला वो हव्या. विश्वासु होना चाहिए, तो विश्वासू असायला हवा वो सच्चाई के साथ में रहने वाला होना आणि चाहिए। तो सत्यतेच्या सोबत राहणारा असा असावा. कई बार हम रहते तो साथ में है, कित्येक वेळा आम्ही राहतो तर सोबत, लेकिन मन कहीं दूसरी और है, पण मन कुठेतरी दुसरीकडे असतं दूसरी जगह लगा हुआ है। आणि दुसरीकडे लागलेलं असतं. इसका मतलब हम मुखौटा डालें, आणि याचा अर्थ की आम्ही मुखवटा घातलेले आहोत झूठा मुखौटा डाला, आणि खोटा मुखवटा घातलेले आहोत. कभी नहीं करना है इसे जीवन में। आणि असं कधी करायचं नाही जीवनात. आपको कोई रोकेगा नहीं, तुम्हाला कोणी थांबवणार नाही आपको जाना है आप जा सकते हैं। आणि तुम्हाला जायचं तर तुम्ही जा अपने अपने पास्टर को प्रेज द लॉर्ड बोल कर जा सकते आणि हैं। तुमच्या पालकांना प्रेज द लॉर्ड बोला आणि तुम्ही जा. आपको आपको हमारी जिंदगी किसी ने पकड़ के नहीं रखा है। आणि आम्हाला कोणी पकडून ठेवलेलं नाहीये. मैं स्वतंत्र हूँ, मी स्वतंत्र आहे ये मेरा निर्णय है आणि हाच माझा निर्णय आहे कि मैं इनके साथ में रहूँ या उनके साथ में की रहूँ। मी यांच्यासोबत राहू का त्यांच्यासोबत राहू. मैं आपको बताऊंगा मी तुम्हाला सांगू इच्छितो जहाँ पर अभिषेक है उसको पकड़ लेना, आणि ज्या ठिकाणी अभिषेक आहे त्या ठिकाणी पकडून राहा. आपके पास्टर के जीवन में जो अभिषेक है उसको पकड़ लेना, आणि ज्या पालकांच्या जीवनामध्ये जो अभिषेक आहे त्याला पकडून राहा. और यही अभिषेक हमको आगे बढ़ाएगा। आणि हाच अभिषेक आम्हाला पुढे घेऊन जाईल. आमीन। आमेन. विश्वास योग्यता विश्वास योग्य और सच्चाई, आणि सत्यता, इन पे चलते रहना। आणि याच्यामध्ये आम्ही चालूया. आमीन। आमेन. जब पैसा दिखता है ना तो सच्चाई विच्चाई कुछ नहीं होती। आणि ज्यावेळी आम्हाला पैसा दिसतो ना त्यावेळी आम्हाला सत्यता वगैरे असं काही दिसत नाही. आपको परमेश्वर महान अगुवे बनाएगा आपको, आणि परमेश्वर आम्हाला महान सेवक बनवणार आहे. आपको सेवक बनाएगा बड़े बड़े। आणि तो महान सेवक बनवणार आहे. आपकी मिनिस्ट्री में, आपके सेवा के अंदर बड़े बड़े चमत्कार होंगे। आणि आमच्या सेवेमध्ये मोठमोठे चमत्कार होतील. आप कभी भी फूलना मत, आणि आम्ही कधीही फुगू नये. और आपकी मिनिस्ट्री में, आपकी सेवा के अंदर पैसा आना शुरू हो जाएगा। आणि मग आमच्या मिनिस्ट्रीमध्ये पैसे यायला सुरुवात होतील. उस पैसे के पीछे कभी मत भागना, आणि त्या पैशाच्या पाठीमागे आम्ही कधीही पडू उस नये. पैसे को देखना भी मत, आणि त्या पैशाकडे पाहू देखील नका. नहीं तो आप गिर जाएंगे, नाही तर आम्ही खाली पडू. आप गिर जाएंगे। आम्ही खाली पडू. एक समय आता है जब परमेश्वर हमको, जब पैसा नहीं रहता तब भी परखता है, और जब पैसा आना शुरू होता है तब भी परखता है। आणि एक वेळ येते ज्यावेळी आमच्याकडे पैसे नसतात त्यावेळी देखील परमेश्वर आम्हाला पारखतो. आणि ज्यावेळी आमच्याकडे पैसे येतात त्यावेळी देखील परमेश्वर आम्हाला पारखतो. मैं मेरे चर्च में कभी पैसा नहीं देखता। आणि मी माझ्या चर्चमध्ये कधी पैसे पाहत नाही. मेरी सेवा पैसे गिनने की सेवा नहीं है। आणि माझी जी सेवा आहे ते पैसे मोजण्याची सेवा नाहीये. चर्च में पैसे गिनने वाले रखे हुए हैं। आणि चर्चमध्ये पैसे मोजणारे ठेवलेले आहेत. वो पैसा जो चर्च को जितनी भी जरूरत है वो सब वो देखते हैं। आणि मंडळीला जेवढी पण पैशाची गरज आहे ते सर्व ते पाहतात. कहाँ देना है, कहाँ से लाना है, वो सब वो देखते हैं। आणि कुठून द्यायचंय कुठून घ्यायचं हे सर्व त्यांना माहिती आहे. मैं आज तक मैंने कितना पैसा आता है, कितना पैसे जाता है, मैं आज तक नहीं देखा, आणि आजपर्यंत मी किती पैसा आला आणि किती गेला हे मी पाहिलं क्योंकि नाही. मेरा काम ही नहीं है पैसा देखना। कारण माझं ते कामच नाही वहाँ पे पाहणं. परमेश्वर ने विश्वास योग्य लोगों को बिठाया है। आणि आमच्यामध्ये परमेश्वराने विश्वास योग्य लोकांना बसवलेलं आहे. विश्वास योग्य लोग वहाँ पे बैठे हुए हैं। आणि विश्वास योग्य लोक आमच्यामध्ये आहेत. सुनिए, लेकिन आप थोड़ा आपका ध्यान भी होना चाहिए। आप अभी आपकी शुरुआत है। आता आमची सुरुवात आहे पण आमचं लक्ष देखील असायला हवं. जब शुरुआत होती है तब आपका ध्यान रहे, आणि ज्यावेळी सुरुवात असते त्यावेळी आम्हाला लक्ष ठेवायचं आहे. क्योंकि एक व्यक्ति होता है जो कभी कभी यहूदा बन जाता है, आणि एक व्यक्ती असतो जो कधी कधी यहूदा पण बनतो डब्बी चोर लेता है। आणि तो डब्बी चोरतो. क्या यीशु को मालूम नहीं था? येशूला हे काय माहित नव्हतं का? मालूम था। माहित होतं. इसलिए आपके पास जो पैसा आ रहा है वो आपका नहीं है, आणि म्हणून आमच्याकडे जो पैसा येतो तो आमचा नाहीये, वो परमेश्वर का तो है। परमेश्वराचा आहे. और वो पैसे से आत्मा को जीतना है। आणि त्या पैशांनी आम्हाला आत्मे जिंकायचे वो आहेत. पैसे मेरे खर्च के लिए नहीं है, आणि ते पैसे माझ्या खर्चासाठी नाहीयेत. वो पैसे मेरे लिए नहीं है, ते पैसे माझ्यासाठी नाहीयेत. वो आत्मा को जीतने के ते लिए। आत्मे जिंकण्यासाठी आहेत. आमेन। आमेन. वो पैसे हमें वहाँ खर्च करना है। आणि ते पैसे आम्हाला त्या ठिकाणी खर्च करायचे. कभी भी पैसों के पीछे मत भागना। आणि कधी आम्ही पैशाच्या पाठीमागे पळू नये. मेरी ये
प्रार्थना है आज, माझी ही प्रार्थना आहे आप बड़े बड़े लीडर्स बने, आणि तुम्ही मोठमोठे सेवक व्हाल. खुदा बाप आपकी सेवा से बड़े बड़े चीजों को करे. आणि परमेश्वर तुमच्याद्वारे मोठमोठ्या गोष्टी करणार आहे. मेरी प्रार्थना है कि परमेश्वर आपको बहुत आगे बढ़ाए, आणि माझी प्रार्थना आहे की परमेश्वर तुम्हाला खूप पुढं आणि पुढं घेऊन जावं आपके खुद के बड़े बड़े चर्च होना है. आणि तुमचे खूप मोठमोठ्या मंडळ्या असाव्या. मेरी प्रार्थना है कि आने वाले दिनों में आप प्रत्येक व्यक्ति का एक एक चर्च होने वाला है. आणि माझी ही प्रार्थना आहे की इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं एक एक मंडळी असणार आहे. फिर आप बोलेंगे पास्टर आप क्या करेंगे, हम चलेंगे तो आप क्या करेंगे. आणि मग तुम्ही म्हणणार की बाळक साहेब आम्ही या ठिकाणावरून गेलो तर मग तुम्ही काय करणार. मैं दूसरी आत्मा को जीतूंगा, आणि मग मी दुसरे आत्मे जिंकणार. मैं फिर से उनको लीडर बनाऊंगा, आणि मग मी पुन्हा लीडर बनवणार. मैं उनको खड़ा करूंगा आणि मी त्यांना उभं और करणार. उनको भेजूंगा. आणि मी त्यांना पाठवणार. मैं उनको पकड़ने के लिए नहीं हूँ, मी त्यांना पकडण्यासाठी नाहीये उनको तैयार करके भेजने के लिए हूँ. आणि मी त्यांना तयार करून पाठवण्यासाठी आहे. आपकी मिनिस्ट्री में कभी लोगों को पकड़ के मत रखना. आणि आमच्या मिनिस्ट्रीमध्ये आम्ही कधी लोकांना पकडून ठेवू नये. पास्टर का काम है, लीडर का काम है उन लोगों में अभिषेक देखना है आणि पालकांचं आणि पुढाऱ्यांचं काम आहे की त्यांच्यामध्ये तो अभिषेक पाहणं और उनको बनाना है, आणि त्यांना बनवणं आहे, उनको तैयार करना है त्यांना घडवणं और आहे उनको भेजना है. आणि त्यांना पाठवणं उनके आहे. अंदर आप वो देखिए आणि त्यांच्या आतमध्ये आम्हाला ते पाहायचंय. और उनके ऊपर आप पैसा खर्चा आणि करें, मग त्यांच्यावर तुम्ही पैसे खर्च करा, समय खर्चा करें, वेळ खर्च करा उनको आप पढ़ाएं आणि त्यांना तुम्ही वाढवा और उनको आगे लेकर आणि जाएं. त्यांना तुम्ही पुढे घेऊन जा. वन मैन शो नहीं करना कभी, आणि वन मॅन शो कधी करायचं नाही अकेले कभी काम नहीं करना. आणि एकट्याने कधी काम करायचं नाही. मेरे यीशु अकेला काम कर सकता माझा था प्रभू येशू एकटा काम करू शकला असता स्वर्गदूतों के साथ मिलकर, आणि सर्व स्वर्गदूतांसोबत. लेकिन परमेश्वर ने इस दुनिया के 12 लोगों को चुना, पण परमेश्वराने या जगातल्या 12 शिष्यांना उसने निवडलं. टीम तैयार किया त्याने एक टीम बनवली और टीम के द्वारा उसने काम किया. आणि टीमच्या द्वारे त्याने काम केलं. चर्च चर्च हमें टीम के साथ काम करना. आम्हाला टीम सोबत काम करायचं. कभी सेवक हैं आप, कभी अकेला काम नहीं करना, आणि आम्ही सेवक आहोत, कधी एकट्याने काम करायचं नाही सबको मिल के काम करना. आणि सर्वांना मिळून मिसळून काम करायचंय. आप जब उनको साथ में लेके आणि चलेंगे आम्ही ज्यावेळी त्यांना सोबत घेऊन पुढे जातो तब आपके उनके अंदर की क्वालिटी समझ में आएगी त्यावेळी आम्हाला त्याच्या आतमध्ये जे क्वालिटी आहे ती आम्हाला समजून और येते. उसको पकड़ कर उसको अच्छा पॉलिश करके उसको बना कर आप उसको बनाएं आणि मग आम्ही त्यांना पकडून त्यांना पॉलिश करून आम्ही त्यांना घडवायला पाहिजे और उनको भेजें. आणि मग त्यांना आम्ही पाठवायचं. प्रभु ने भेजा, 12 लोगों को अपने साथ नहीं रखा उसने, आणि प्रभूने 12 लोकांना त्याच्यासोबत ठेवलं नाही, त्यांना पाठवलं, उसने तैयार किया त्यांनी तयार और केलं. बोला जाओ सारे सृष्टि में जा, फैल तो जाओ. म्हटला जा आणि या संपूर्ण जगामध्ये तुम्ही जा. आमेन. आमेन. समझ में आ रहा है? लक्षात येतंय? विश्वास योग्य होना जरूरी है. आम्हाला विश्वास योग्य असणं खूप गरजेचं आहे. और ये इब्री का पत्र 3 अध्याय 1 और 2 वचन. आणि इब्री करसपत्राचा 3 अध्याय 1 आणि 2 वचन. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. हाँ, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू ह्याच्याकडे लक्ष लावा. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता. सुनिए सुनिए सुनिए, मूसा के विषय में लिखा है. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता. पूरे घराने में कैसा था वो? जोर से बोलो, कैसा था वो? जोर से एक साथ मिलकर बोलेंगे, कैसा था? हाँ, विश्वासु था वो. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमिले त्याच्याशी विश्वसनीय होता. आमेन. जिसने उसको नियुक्त किया उसके साथ में विश्वास होता. आणि ज्याने त्याला नेमलं होतं त्याच्यासोबत देखील तो विश्वसनीय होता. आमेन. आमेन. मूसा पूरे घराने में विश्वासु था आणि मोशे संपूर्ण घराण्यामध्ये विश्वसनीय होता. और जिसने उसको नियुक्त किया था उसके साथ भी विश्वास होता. आणि त्याला ज्याने नेमलं होतं ना त्याच्यासोबत देखील तो विश्वासू होता. अब आज की जनरेशन का प्रॉब्लम क्या है? आणि आजच्या पिढीचा समस्या काय आहे? हम इतने आत्मिक बन जाते हैं, आम्ही एवढे आत्मिक बनून जातो हम सीधा प्रभु को बोलते प्रभु ने मुझे तैयार किया. आणि आम्ही डायरेक्ट म्हणतो की प्रभूने मला तयार केलंय. बीच में कोई है उसको भूल जाते हैं. आणि मध्ये कोणीतरी आहे त्याला आम्ही विसरून जातो. काय झालं? प्रभूने त्या माझ्यासाठी पाठवलं होतं त्याला, काय झालं? तेवढ्या वेळेसाठी. काय झालं? तेवढ्या वेळासाठी प्रभूने माझ्यासाठी त्याला पाठवलं होतं. अरे तू उसको भूल गया तो मतलब परमेश्वर को भूल गया तू. अरे तू त्याला जर विसरला मग तू देवाला विसरला. तो आगे नहीं बढ़ सकता. तू पुढे नाही जाऊ शकत. आपकी जिंदगी में जिसने भी आपके जीवन में भले ही थोड़ा भी आपको बोया है ना, उसके लिए धन्यवाद देना. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या कोणी पण आमच्या जीवनामध्ये थोडं पण आमच्यासाठी पेरलेलं आहे ना
त्याला आम्ही कधी विसरू नये उसको आप ब्लेस करना। आणि त्यांना तुम्ही आशीर्वादित करा. मेरे जीवन में बहुत सारे लोगों ने खड़ा करने के लिए काफी मेहनत किया। आणि मला उभं करण्यासाठी खूप साऱ्या लोकांनी मेहनत घेतली आज मैं उनकी याद करता हूँ, आणि आजही मी त्यांची आठवण उनका ठेवतो नाम लेके उनको ब्लेस करता हूँ, आणि त्यांचं नाव घेऊन मी त्यांना आशीर्वादित करतो. छोटी छोटी बातों में। आणि लहान लहान गोष्टींमध्ये जब मैं निराश होता था तो कोई एक लड़का आता था मेरे पास में, आणि ज्यावेळी मी निराश व्हायचो त्यावेळी एक मुलगा माझ्याकडे वो मुझे यायचा उत्तेजित करता था आणि मला उत्तेजित करायचा और मैं उसके लिए धन्यवाद देता हूँ। आणि मग मी त्याला धन्यवाद म्हणायचो. जब मैं 2 साल सेवा से बाहर था, आणि ज्यावेळी मी 2 वर्ष सेवेमधून बाहेर होतो कुछ कारण था उसका, काही कारण होती तो त्याची इस चर्च को एक भाई ने संभाला। आणि मग ह्या मंडळीला एका भावाने उस सांभाळलं भाई ने बोला तू चिंता मत कर, मैं खड़ा हूँ तेरे लिए। आणि तो भाऊ म्हटला की तुम्ही काळजी करू नका, मी उभा राहील. और उस भाई के लिए धन्यवाद कि उसने इस चर्च के लिए 2 साल उसने दिया। आणि त्या भावासाठी धन्यवाद की त्या भावाने 2 वर्ष या मंडळीसाठी दिले. जब मैं लौट कर आया तो उस भाई ने ये पूरा चर्च मेरे हाथ में दे दिया। आणि ज्यावेळी मी माघारी आलो त्यावेळी हे संपूर्ण चर्च माझ्या हातामध्ये दिलं. अगर वो चाहता तो वो रख सकता था इस आणि चर्च को, त्याची जर इच्छा असती तर त्याने हे चर्च त्याच्याकडे ठेवलं क्योंकि असतं. उसने काफी मेहनत किया था यहाँ कारण पर, त्यांनी खूप कष्ट त्या ठिकाणी घेतले होते रात और दिन उसने यहाँ पे काम किया। आणि रात्रंदिवस त्यांनी या ठिकाणी काम केलं वो होतं. बोल सकता था भाई प्रेज द लॉर्ड, आप दूसरी जगह देख लेना, आणि तो बोलला असता की भाऊ प्रेज द लॉर्ड आणि तो दुसऱ्या ठिकाणी म्हटला असता जा म्हणून. लेकिन उसने वापस मुझे दिया पण त्यांनी पुन्हा ते मला दिलं और उसने कहा कि ये आपका है, आणि तो म्हटलं की हे तुमचं आहे ये मुझे आपने संभालने के लिए दिया, आणि हे तुम्ही मला सांभाळायला दिलं मैं होतं आपको दे रहा हूँ आणि वापस। हे मी पुन्हा तुम्हाला देत आहे. अगर कोई अविश्वासू होता तो रख लेता था। आणि जर कोणी अविश्वासू असता तर त्यांनी ठेवून घेतलं असतं. आपका सोना किसी के पास में रख के देखना, आता आमचं सोनं कोणाकडे तरी ठेवून बघा बरं. लोग उधारी पैसे लेते हैं लेकिन वापस लौटाते नहीं। लोक उधारीने पैसे घेतात पण रिटर्न देत नाही. मैं जब भी देता हूँ तो वापस लेने की अपेक्षा ही नहीं होती। आणि मी ज्यावेळी देतो त्यावेळी मी पुन्हा घेण्याची अपेक्षा देखील ठेवत नाही. वापस मिला तो प्रभु का धन्यवाद, आणि पुन्हा जर मिळालं तर प्रभूला धन्यवाद. ये बड़ा बड़ा वरदान है, हो जाएगा फिर। आणि हे मला खूप मोठं वरदान आहे. तो आज लोग देते नहीं है। आज लोक देत नाहीये. अगर जिसके अंदर परमेश्वर का मन है ना, आणि ज्याच्यामध्ये परमेश्वराचं मन आहे ना, उसके लिए कोई बात वैल्यू नहीं है, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला व्हॅल्यू नाहीये. उसके लिए प्रभु वैल्यू है, त्याच्यासाठी प्रभूच व्हॅल्यू आहे उसके लिए प्रभु मूल्यवान है। आणि त्याच्यासाठी प्रभू मौल्यवान आहे. इसलिए छोटी छोटी बातों में विश्वास योग्य आणि है। म्हणून लहान लहान गोष्टीमध्ये आम्ही विश्वास योग्य असायला हवा. समझ रहे हैं? आम्ही समजतंय आम्हाला. हम लीडर्स हैं, आम्ही एक पुढारी आहोत. आपके लीडर्स के साथ में, आपके पास्टर के साथ में, आपके लोगों के साथ में आप विश्वासू रहें। आमच्या पुढाऱ्यांसोबत, आमच्या लीडरसोबत, आमच्या पालकांसोबत, मंडळीसोबत आम्ही विश्वास योग्य असायला हवा. जो भी छोटी छोटी बातें करें जे पण लहान लहान गोष्टी आम्ही करू अपने लीडर्स को बताएं। आमच्या लीडरला सांगा. लीडर्स जो आपका है उसको उस स्वर्गदूत नहीं है, आणि तुमचा जो लीडर्स आहे तो स्वर्गदूत नाहीये वो इंसान है। आणि तो मनुष्य आहे. हम सब कुछ करने के बाद में बोलते हैं यार आपको पता नहीं मैंने किया है, आणि आम्ही सर्व केल्याच्या नंतर आम्हाला माहित पडते अरे हे आम्हाला माहित नाहीये. फिर वहाँ पे बोलते हैं नहीं मुझे लगा कि आपको पता होगा, आणि मग आम्हाला असं सांगण्यात येतं की आम्हाला असं वाटलं तुम्हाला माहित असेल. मला वाटलं तुम्हाला माहिती होगा। मला वाटलं तुम्हाला माहित असेल. हाँ, स्वर्गदूत ने आके बताया था शायद। स्वर्गदूतांनी येऊन सांगितलं असेल. स्वर्गदूत नहीं बताएगा, स्वर्गदूतांनी नाही सांगितलं, आपको बताना है। तुम्हाला सांगायचंय. आप जो भी करें तुम्ही जे पण करा बताएं, सांगा, बताएं। सांगा. आमेन। आमेन. मैं क्यों बोल रहा हूँ ये? मी हे का बोलत आहे? आपको आगे जाना, तुम्हाला पुढे जायचंय आपको बहुत आगे जाना, आणि तुम्हाला खूप पुढे जायचंय. आपकी अब शुरुआत हो रही है। आता तुमची सुरुवात होते. आमेन। आमेन. नहीं जाना आगे, पुढे नाही जायचं. साल के 4 कैंप करने और वापस जाना है। आमेन। कुछ करने के लिए आए हैं हम। आम्ही काहीतरी करण्यासाठी आलो आहोत. मुझे नहीं मालूम नहीं मेरी जिंदगी कितनी है इस पृथ्वी पर, आणि मला माहित नाही की या पृथ्वीवर माझं वय किती असेल काय. वही नहीं रे, वही तो 23 है माझा। जीवन किती असेल किती नाही मला माहित नाही. माझी उम्र 23 है। माझं वय 23 आहे. कोई शक? कुठला शक? शक होगा तो नीचे मिलना। काही शंका असेल तर खाली येऊन भेटा. आपका होगा 40 अपना 23। तुमचं असेल 40-45 काय. अभी फरवरी में हुआ आत्ता फेब्रुवारीमध्ये झालं 23। 23. खुश नहीं आप 23? आनंदी नाही तुम्ही? आपका पास्टर यंग पास्टर है। आणि तुमचे पालक आहेत. अंकल मत बोलना कभी। अंकल कधी अंकल नहीं दिखता ना? अंकल नाही दिसत ना? ठीक है, कोई बात। अंकल दिखा तो आज से वापस जॉगिंग शुरू करता हूँ। आणि अंकल दिसले तर आज पुन्हा जाऊन सुरू करतो. आप आगे जाएं, आम्ही पुढे जाऊया. प्रभु आपका
बड़ा इस्तेमाल करने वाला है। आणि प्रभू आमचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करणार आहे. लेकिन बड़े शुरुआत करने से पहले छोटी छोटी शुरुआत। मोठी सुरुवात करण्याच्या अगोदर आम्हाला लहान लहान गोष्टीपासून सुरुवात करायची. यशाया की किताब 11 अध्याय और 5 वचन। आणि यशायाचं पुस्तक याचा 11 अध्याय आणि 5 वचन. चाय का टाइम हो गया? 5 मिनट, 5 घंटा या 5 मिनट? 5 मिनिटं 5 तास. 5 मिनट है, अच्छा मतलब 5 घंटा नहीं। यशाया की किताब 11 अध्याय यशायाचं पुस्तक 11 अध्याय आणि 5 वचन. 5 वचन। धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. हाँ, हिंदी में है कि बाइबल आपके पास? सच्चाई होगी, सच्चाई और विश्वास एक साथ में चलते हैं। आणि सत्यता आणि विश्वास ते एक सोबत चालत आहेत. पहला कोरिन्थियस पत्र 4 अध्याय 2 वचन। आणि पहिले कोरिन्थीकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 2 वचन. पहले कोरिन्थियस 4 अध्याय 2 वचन। पहिले कोरिन्थीकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 2 वचन. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. हाँ, कारभारी म्हटला की तो कसा असायला पाहिजे? हाँ, हिंदी में क्या लिखा है? कारभारी। कारभारी, कारभारी का मतलब समझते हैं? कारभारी याचा अर्थ माहिती आहे का? कारभारी, कारभारी, जोर से बोले। कारभारी, कारभारी, कार भारी नहीं, कारभारी नाही, कारभारी। कारभारी. पड़ोसी को बोल लो कारभारी। शेजाऱ्याला म्हणा कारभारी. कारभारी का मतलब समझते हैं आप? कारभारी याचा अर्थ माहिती आहे? हिंदी में क्या लिखा है? भंडारी। हिंदीमध्ये काय लिहिलंय? भंडारी। ये बात देखी जाती है। क्या बात देखी जाती है भंडारी में? तो वो कौन होना चाहिए? भंडारी के बारे में बताता हूँ मैं आणि आपको। या ठिकाणी कारभारीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे. भंडारी वो होता है आणि भंडारी तो असतो जिसको परखा जाता है, ज्याची पारख करण्यात येते. और पारख होने के बाद आणि पारख झाल्यानंतर मालिक क्या करता है? आणि मालक काय करतो? उसकी जो पर्सनल चीजें हैं, आणि त्याच्या ज्या वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत, पैसा, पैसे, सोना, सोनं, चांदी, चांदी, घर, जो उसकी 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 एकदम गुप्त बातें हैं, आणि त्याच्या एकदम गुप्त गोष्टी उस विश्वास योग्य व्यक्ति को सौंप देता है। आणि तो त्या विश्वास योग्य व्यक्तीकडे सोपवून उसका देतो. पैसा, त्याचे पैसे, उसका धन, त्याचं धन हर एक चीज उसको सौंप देता आणि है। प्रत्येक एक गोष्ट त्याच्यावर सोपवून देतो. क्यों मालूम है? का माहितीये? उसको मालूम है त्याला माहिती ये आहे विश्वासु है। हा विश्वास योग्य आहे. अगर इसको 1 रुपया दिया ना, आणि जर त्याला 1 रुपया दिला ना, बरोबर 1 रुपये का हिसाब रखेगा आणि तो बरोबर 1 रुपयाचा हिशोब ठेवेल और लिख के रखेगा, आणि तो लिहून ठेवेल और मालिक को बताएगा कि यहाँ पे खर्चा हुआ आणि है। तो मालकाला सांगेल या ठिकाणी खर्च झाला. पर आज 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 हम देखते हैं, पण आज आम्ही पाहतो अगर 1 रुपया आपने दिया, जर 1 रुपया तुम्ही दिला वो 25 पैसे का हिसाब देगा, तर 25 पैशाचा हिशोब देणार 75 रुपये खा लेगा आणि 75 रुपये खाणार और 75 रुपये के बिल लगाएगा। आणि 75 रुपयाचे बिल लावणार. ये आज हमने देखा है। आणि हे आज आम्ही पाहिलंय. आमेन। आमेन. आपको कारभारी वो होता है आणि कारभारी तो असतो जिसको जो 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 विश्वासु होता है, आणि जो विश्वासू असतो और जो विश्वासु है उसको संपत्ति का पूरा 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 उसके हाथ में दे दिया जाता आणि है। जो विश्वासू असतो त्याच्या त्या संपत्तीचा पूर्णपणे हक्क त्याला देण्यात येतो. आपको मालूम है यूसुफ कारभारी था, आणि तुम्हाला माहिती आहे योसेफ कारभारी होता पूरे घर को संभालता था। आणि संपूर्ण घर सांभाळत उसके होता. मालिक ने सब बातें उसके हाथ में दे दी थी। त्याच्या मालकाने सर्व गोष्टी त्याच्याकडे दिल्या होत्या. क्यों दिया था? क्यों दिया था? का दिल्या होत्या? क्योंकि वो विश्वासु था। कारण तो विश्वासू होता. उसके मालिक ने उसको देखा, त्या मालकाने त्याला पाहिलं ये आदमी विश्वासु है। आणि हा व्यक्ती विश्वासू आहे. और वचन लिखा है, बाइबल कहती है, आणि वचन सांगतं, बायबल सांगतं, पत्नी को छोड़ आणि पत्नीला सोडून बाकी सब चीज के हाथ में थी। आणि बाकी सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये होत्या. आमीन। आमेन. वो परमेश्वर हमारा परमेश्वर आणि है। तो परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. अगर आपने विश्वास योग्यता दिखाई, जर आम्ही विश्वास योग्यता दाखवली मुझे मालूम नहीं परमेश्वर आपको कितनी बड़ी बड़ी चीजें देगा। तर मला माहित नाही की परमेश्वर आम्हाला कितीतरी मोठमोठ्या गोष्टी देईल आप बड़ी बड़ी चीजों की अपेक्षा करें, आणि आम्ही मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेवूया. लेकिन उसकी शुरुआत विश्वास पण योग्यता से। त्याची सुरुवात जी आहे ती विश्वासाने होते. और देखो, आप जब यूसुफ जेल में गया, आणि पहा योसेफ ज्यावेळी जेलमध्ये होता
होता वहाँ का जो अधिकारी था उसने सब उसके हाथ में दे दिया। आणि त्या ठिकाणचा जो अधिकारी होता त्यांनी सर्व गोष्टी त्याच्या हातात दिल्या होत्या. तो यूसुफ के बारे में बहुत मुझे अच्छा लगता है आणि उसके। योसेफाच्या बाबतीत आहे ना मला खूप छान वाटतं. वो जिधर भी जाता था विश्वास योग्य के साथ रहता। तो ज्या पण ठिकाणी जायचा ना त्या ठिकाणी तो विश्वासू राहायचा. और यही विश्वास योग्यता ना आपके पद को बढ़ाने वाला है। आणि हीच विश्वास योग्यता जी आहे ना ती आमचं पद वाढवते. और यही विश्वास योग्यता आपको आगे बढ़ाएगा। आणि हीच विश्वास योग्यता आम्हाला पुढे घेऊन जाते. ऐसे ही किसको पद नहीं मिलता। आणि असंच कोणाला पद मिळत नाही. आपके कंपनी के अंदर तुमच्या कंपनीमध्ये जहाँ पर आप काम करते ज्या हैं ठिकाणी आम्ही काम करतो वहाँ पे विश्वास योग्यता के साथ काम करें। त्या ठिकाणी आम्ही विश्वास योग्यतेने काम करायला छोटी पाहिजे. छोटी बात में विश्वास योग्य रहे। लहान लहान गोष्टींमध्ये विश्वास योग्य असायला मालिक हवं. के साथ में विश्वास योग्य रहे। आणि त्या कारभारीसोबत विश्वास योग्य असायला हवं. लेकिन इस दुनिया में हमको ना अविश्वासू लोग ज्यादा मिलेंगे पण ह्या जगामध्ये ना अविश्वासू लोक आम्हाला खूप प्रमाणात मिळतात. और वो आपको बताएंगे, आणि मग ते आम्हाला म्हणतात, वो कहेंगे ते म्हणतात अरे तू भी हमारे जैसा कर, आणि तू पण आमच्यासारखंच कर, हमारे जैसा कर, आमच्यासारखंच कर, उनके जैसा मत करना। त्यांच्यासारखं करू नको. हम विश्वासू रहना है। आणि आम्हाला विश्वासू राहायचंय. और यही विश्वास योग्यता आपको ऊंचा पद दिलाएगी। आणि ही विश्वास योग्यता आम्हाला उंच पद देईल. आमीन। आमेन. आप जहाँ भी काम कर रहे हैं तुम्ही ज्या पण ठिकाणी काम करत आहात वहाँ पे विश्वासू रहे। आम्हाला विश्वासू राहायचंय. और जल्दी आपका प्रमोशन जल्दी हो जाएगा। आणि तुमची जी प्रमोशन आहे ते लवकरच होईल. बढती जी आहे ती लवकर होईल. आपकी बढ़ती जल्दी हो जाएगी। आणि तुमची बढती जी आहे ती लवकर होईल. विश्वास योग्यता दिखना है। आणि विश्वास योग्यता पाहायची. आमेन। आमेन. गॉड ब्लेस यू। आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन। आमेन.